नमस्कार मंडळी. तर कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं स्टडी विथ रेणू अँड वरद या चॅनलमध्ये. तर रोज मी अभ्यास करताना वरद मला त्रास देतो, तर आज आपण थोडा त्रास त्याला देऊया. चलो लेट्स गो गाईज. हॅलो वरद. तर रोज मला तू त्रास देतो, ठीक आहे, पण आज तुला आम्ही थोडा त्रास देतोय. तर मला सांग की असे कोणते सध्या चालू असलेले करंट इव्हेंट्स आहेत किंवा असं तुला काय वाटतं की ते डायरेक्टली पुढे जाऊन फ्युचरमध्ये मुलांवर स्टडीच्या सिलेबसवर इम्पॅक्ट करतील आणि ते चांगले ठरतील. सो तुझा क्वेश्चन तर चांगला आहे. तर याच्याबद्दल मला काय वाटतं की आता रिसेंटली मेडिकल आणि बायो किंवा PCB जे पण घेतील, बायोच्या फील्डमध्ये जे पण जातील, त्यांच्यासाठी एक टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, जसं ते आहे कोविड-19. बरोबर. आणि आता NEP आलं आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी. Yes. सो ती जेव्हा पुढे जाऊन इम्प्लिमेंट होईल, सो ती परफेक्ट असेल इंडियाच्या एज्युकेशनसाठी. एकदम. कारण की गाईज NEP एवढं स्ट्रक्चर तिचं एवढं भारी आहे ना, जर ते इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट झालं ना, तर म्हणजे ते असतं ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं ते पॉलिसीचं आहे. म्हणजे मुलांचं ते बेस्ट फ्युचर घडेल. अच्छा रे, हे तर तू मला विचारलं आणि मी ते सांगितलं पण. सो Okay. आता मला हे सांग की आजच्या डेचं स्पेशल काय आहे? आज आहे 2 जुलै आणि आज मेन म्हणजे 1971ला जे भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं, त्यानंतर 1972ला शिमला करार घडून आला भारत आणि पाकिस्तानमध्ये. तर तो करार केल्यानंतर इंदिरा गांधींनी त्याच्यावर सही केली होती आणि तो करार झाल्यानंतर त्याचं उद्दिष्ट हे होतं की शांतता प्रस्थापित व्हावी दोघं देशांमध्ये. आणि मेन फोकस हा होता की जम्मू काश्मीरचे त्यावरून जे वाद चालू होते की बाबा ते शांततेत सोडवले जावे ते शांततेत, हा उद्देश होता. पण कसं आहे ना, शेवटी कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असते. तसंच पाकिस्ताननी एवढा महत्त्वाचा करार असून सुद्धा वारंवार त्याचं उल्लंघन केलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे रिसेंटली चर्चेत असणारी लाईन ऑफ कंट्रोल ही सुद्धा शिमला कराराद्वारेच प्रस्थापित केली गेली आहे. हे होतं मेन शिमला करारबद्दल. सो गाईज, आज तुमच्यासाठी पण क्वेश्चन आहे रेणू हो, आज मी विचारेल. तर गाईज आपण ना म्हणजे मराठीचे काही खास शब्द असतात ना, ते खरंच मराठीतच छान वाटतात, पण त्याचं इंग्लिशमध्ये पण आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला ट्रान्सलेशन काय ते जमलं पाहिजे. आणि सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे, तर आम्हाला सांगा की ओल्या मातीच्या सुगंधाला इंग्लिशमधून काय म्हणतात आणि कमेंट करा. जर तुम्ही हिंदीमध्ये बघत असाल तर गीली मिट्टी को इंग्लिश में क्या बोलते हैं ये बताइए येस. कमेंट में. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब, स्टे ट्यून्ड. थँक्यू, बाय बाय. आणि एक मिनिट गाईज, काल आपण जो क्वेश्चन विचारलेला त्याचा आन्सर दिलेला दोघांनी, प्रीती आणि श्रीकांतनी. सो गाईज, वेल डन. असाच अभ्यास करत राहा. थँक्यू, बाय बाय.